मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणी मांडण्याची शक्यता. पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल का नाही? मुंबई हायकोर्टाचा थेट सवाल. तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये घाईने येण्याची काय गरज होती? कोर्टाकडून विचारणा. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कुणालाही वाचवायचं नाही. सरकार मुंबई उच्च न्यायालयामध्ये सबमिशन करेल. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. अजित पवारांची 2018 पासूनच मुंडव्यातील जमिनीवर नजर. पुण्याचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांनी जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी घेतली होती. अंजली दमानी यांचा आरोप. पुणे जमीन व्यवहाराशी माझा काही संबंध नाही. मी 2004 साली उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधील निलेश मगर यांनी दमानी यांचे आरोप फेटाळले. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पुणे पोलिसांकडून चौकशी. सूर्यकांत येवले सध्या अंतरिम जामिनावर बाहेर. शीतल तेजवानी आणि येवलेंची समोरासमोर बसून जबाब नोंदणी. तर आज पुन्हा सूर्यकांत येवलेंना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडीत संपणार. आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाचा पोलीस कोठडी सुनावणी होती. लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगा पलटी केला. योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. लाडक्या बहिणींमुळे सरकार आलं, पण 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला. जयंत पाटलांचा फडणवीसांचा शिंदेंना टोला. तर आमच्यात नंबर बदलतात, अदलाबदली करत असतो. देसाईंचा प्रतिटोला. निधीवरून भाजपा आमदारांचे अजित पवारांवर आरोप. अजितदादा फाईलवर सहीच करत नाही. चरणसिंह ठाकूर यांची नाराजी. तर अर्थ विभाग ओबीसी विरोधी आहे का? योजनेसाठी अडथळे येत असल्याची प्रणय फुकेंची तक्रार. अजित पवारांकडून सगळ्यांची कामं होत आहेत. व्यक्तिगत बोलण्यात अर्थ नाही. त्यांच्यावर सर्वांची जबाबदारी आहे. बाबा आत्राम यांचे चरणसिंह ठाकूर यांना उत्तर. ओसरी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंना दणका. दोषमुक्तीचा अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विशेष चौकशी न्यायालयानं फेटाळला. एकनाथ खडसे आणि कुटुंबियांवर दोषारोप निश्चित करण्याचेही आदेश. कोर्टानं एकनाथ खडसेंना स्पष्टपणे दोषी असल्याचं म्हटलंय. 33 कोटींची जमीन खडसेंनी 3,75,00,000 लाखांना खरेदी केली. तर याच जमिनीसाठी खडसेंनी महिनाभरामध्ये सरकारकडे 80 कोटी मागितले होते. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. शिंदे सेनेच्या महेंद्र दळवींकडून अंबादास दानवेंना नोटीस. तटकरे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्यानंतरचा तो व्हिडिओ. दानवेंनी नोटांची रास असलेला व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर दळवींचा दावा. तटकरेंच्या भूमिकेचं स्वागत करतो. मी दाखवलेल्या महेंद्र दळवींच्या व्हिडिओची सर्व तपास यंत्रणा लावून चौकशी व्हावी. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. दानवेंनी दाखवलेल्या व्हिडिओबाबत उच्चस्तरीय तपास व्हावा. राष्ट्रभक्तीनं भरलेल्या माणसावर आरोप करणं चुकीचं. सुनील तटकरेंनी महेंद्र दळवींना डिवचलं. तर तटकरे राजकारणातील महान संत. दळवींचा पलटवार. अंबादास दानवेंना आमदारकीचे डोहाळे लागलेत. उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी ते असं काहीतरी करतात. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी महेंद्र दळवींची अंबादास दानवेंवर टीका. शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा पैशांसोबतचा व्हिडिओ समोर. गोगावलेंचा दळवींच्या खात्याची सखोल चौकशी करण्याची मागणी. तर एवढा पैसा असता तर मुंबईत घर घेतलं असतं. गोगावलेंचं प्रत्युत्तर. राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा. राज्य निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक नव्हता. नाना पटोलेंची मागणी. तर राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवणं सभागृहाचा अधिकार नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर. निवडणूक आयोगाचे काही निर्णय आम्हालाही मान्य नाही. मात्र जे बोनाफाईड निर्णय आहेत त्यावरून पदावरून हटवण्याची मागणी करणं हे ओव्हर रिॲक्शन. पटोलेंच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जोमानं लढायच्या आहेत. मग यासोबतच युती करा. महायुतीमधील पक्षासोबत युती नको. जिल्हा प्रमुखांसोबत बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सूचना. तर धनशक्तीला जनशक्ती आणि श्रमशक्तीतून उत्तर देऊ. ठाकरेंचा निर्धार. उद्धव ठाकरे शनिवारी आणि रविवारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संपर्क प्रमुखांना पाठवणार. जिल्ह्यातील सेनेमध्ये असलेले वाद मिटवा. पक्षांतर्गत मतभेद नको. ऑनलाईन घेतलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीश हक्कभंग नोटीशीवरून घेरलं. तर कोण होतास तू, काय झालास तू. शहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांनीही ठाकरेंना डिवचलं. कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौरपद. महापौरपद मिळालं तर कॉलर टाईट होईल म्हणणाऱ्यांना आवरा. किरीट सोमय्या यांचं वक्तव्य. तर मुंबई भाजपच्या नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा. किरीट सोमय्या यांचा रोग कोणत्या नेत्याकडे, मी कसं शोधू. तो नेता शोधायचा असेल तर पक्षानं शोधायला पाहिजे. किरीट सोमय्या यांच्या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर.
धर्मादाय आयुक्तालयामधील पदभरतीवरून मुनगंटीवार आक्रमक. अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना आणण्याचा प्लॅन आहे का? 55% अट शिथिल करण्यावरून घरचा आहे. वकिलाचा मुलगा वकील अशी पद्धत करायची आहे का? धर्मादाय आयुक्तालयामधील पदभरतीवरून वडेट्टीवारांचा सवाल. तर अट शिथिल केली तर मेरिटवरच पद भरणार, फडणवीसांचं स्पष्टीकरण. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम. मविया खासदारांसह अजित पवार, पार्थ पवार, राहुल गांधी आणि गौतम अदानीही उपस्थित. कार्यक्रमानंतर अजित पवार आणि रोहित पवारांचा एकत्र कारनं प्रवास. अमित ठाकरेंचे मेहुणे डॉक्टर राहुल बोराडेंचं मुंबईतल्या वेलिंग्टन क्लबमध्ये रिसेप्शन. कुटुंबियांसह राज ठाकरे, उद्धव ठाकरे रिसेप्शनला उपस्थित. यावेळेला ठाकरे बंधूंमध्ये चर्चा. तर आदित्य ठाकरेंनी काका राज ठाकरेंना मिठी मारली. एनडीएच्या सर्व खासदारांना पंतप्रधान मोदींकडून डिनरचं निमंत्रण. सर्व खासदारांना रात्रीच्या जेवणासाठी बोलावलं. पंतप्रधान मोदी सर्व खासदारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता. संसदेमध्ये निवडणूक आयोगावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून साला असा उल्लेख. काँग्रेस नेते राहुल गांधींकडून ट्विट करत निशाणा. अमित शहांनी संसदेमध्ये साला म्हटल्यानं वोट चोरीबाबतची त्यांची भीती आणि बेईमानी उघड झाली. संसदेमध्ये आज घमासान होण्याची शक्यता. लोकसभेत अमित शहा आणि राहुल गांधींमध्ये खडाजंगी. राहुल गांधींकडून अमित शहांना एसआयआरवर खुल्या चर्चेचं आव्हान. तर संसद तुमच्या हिशोबानं चालत नाही. किती चिथावलं तरी माझ्या भाषणाचा क्रम मी ठरवेन, लोकसभेत शहांचं उत्तर. नेहरू गांधी कुटुंबानं 3 वेळा मतचोरी केली. पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांची उदाहरणं देत अमित शहांचा दावा. गदारोळानंतर विरोधकांचा लोकसभेतून सभात्याग. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर. काही महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती. इंडिगो संदर्भात कामगार युनियनची भेट घेतल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांकडून माहितीच्या सर्व आमदारांना नाश्त्याचं निमंत्रण. आज सकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमदारांसोबत चर्चा. आगामी निवडणुकीसंदर्भात आमदारांना महत्वाच्या सूचना देण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंनी हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी व्हावं. मुंबईमध्ये बसून टीका करण्यापेक्षा अधिवेशनामध्ये सहभागी व्हावं, मंत्री प्रताप सरनाईकांची टीका. उद्धव ठाकरे नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार. आज आणि उद्या अधिवेशनाला ठाकरे उपस्थित राहणार. 2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणामध्ये आज सुनावणी. ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणीला सकाळी 11:30च्या आसपास राज ठाकरे प्रत्यक्ष हजर राहणार. परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरून मनसेनं आंदोलन केलं होतं. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टाकडून वॉरंट जारी. बच्चू कडूंना आज सेशन कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश. नागपुरातील आमदार निवासामध्ये काही वर्षांपूर्वी बच्चू कडूंनी आंदोलन केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाच्या एससी-बीसी आरक्षणाच्या वैधतेबाबत आज सुनावणी. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या गटाखाली दिलेल्या 10% आरक्षणाच्या वैधतेबाबत याचिकेवर दुपारी 3 वाजता सुनावणी होणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे 16 डिसेंबरला दिल्ली दौऱ्यावर. मृत शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची दिल्लीमध्ये भेट घेणार. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून शौर्य पाटीलनं केली होती आत्महत्या. दरम्यान संसदेच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान जरांगे पाटील आणि काही खासदारांची भेट होण्याची शक्यता. दिशा सालियन केस प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये आज सुनावणी. याचिकाकर्ते सतीश सालियन यांचं स्टेटमेंट 3 ते 4 वेळा घेण्याची गरज का पडली आणि त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटची कॉपी त्यांना अद्याप का दिली गेली नाही. मुंबई हायकोर्टानं सवाल उपस्थित केल्यानंतर सरकारी वकील उत्तर देणार. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलामध्ये 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार. काही बिबट्या आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव. वनमंत्री गणेश नाईकांची माहिती. फक्त घोषणा करू नका. गणेश नाईकांनी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयानंतर रोहित पवारांची टीका. बिबट्याला पाळण्याची सरकारनं परवानगी द्यावी. बिबट्याला पाळीव प्राण्यांचा दर्जा द्यावा. रवी राणांचं वक्तव्य. रवी राणाच हे एक मांजर असल्याची बच्चू कडू. नागपुरात शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शिक्षक आक्रमक. 8 डिसेंबरपासून शिक्षकांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच. 10 महिन्यांपासून वेतन बंद झाल्याने शिक्षक संतप्त. तत्काळ वेतन देण्याची आंदोलक शिक्षकांची मागणी. संदीप देशपांडेंनी व्हिडिओ पोस्ट केलेल्या दोन्ही अधिकारी निलंबित. चौकशी अंती कारवाई होणार. शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती. दरम्यान संदीप देशपांडेंची आज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद. नाशिकमधील छोटी मोठी झाडं तोडणार. कुंभमेळा. मंत्री गिरीश महाजन यांनी हैदराबादवरून मागवलेले मोठे 15,000 वृक्ष आज नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता. सिडकोच्या घरांच्या किमतीचा पुनर्विचार करा. महागड्या घरांच्या किमतीमध्ये बदल करून सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना आदेश. नगरविकास खात्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सुनील प्रभूंचा आरोप. फडणवीसांनी बदल्यांना स्थगिती दिली म्हणजे भ्रष्टाचार झाला. प्रभू यांची प्रतिक्रिया. बदलीसाठी इंजिनियर्सकडून कोण 25 लाख रुपये घेत होतं. सुनील प्रभू यांचा सवाल. राज्यामध्ये बिबट्यांचा आयदोस सुरू असताना नागपुरातील विधानभवन परिसरात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार.
यामध्ये काही पिसाळलेली कुत्री असल्यास चावा घेण्याची भीती. दरम्यान विधान भवनात एवढी कडक सुरक्षा असताना सुद्धा मोकाट कुत्री कशी फिरतात असा प्रश्न. राज्यामध्ये भीक मागण्यास प्रतिबंध घालणारे विधेयक मंजूर. काही सुधारणा न होताच विधेयक मंजूर झाल्यानं सदस्य नाराज. पालिका सभापती नीलम गोऱ्हे यांनीही या विधेयकावर असमाधान व्यक्त केलं आहे. नागपूर अधिवेशनामध्ये अनेक आमदारांची पंचतारांकित हॉटेलला पसंती. शासकीय निवासस्थान असताना सुद्धा हॉटेलमध्ये वास्तव्य. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा पंचतारांकित हॉटेलमध्ये. कोट्यवधी रुपये विधान भवनसाठी खर्च, पण एकही मंत्री राहत नाही. रवी भवनसाठी 95 कोटींचा खर्च केला. पैशांची उधळपट्टी करणं आणि मौजमजा करणं हेच सरकारचं धोरण. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची टीका. लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण व्हाव्यात. तासगाव शहरामध्ये नवं नाट्यगृह उभं करावं. घनकचऱ्यासंदर्भात योजना मंजूर करावी. विधानसभेत रोहित पाटलांची मागणी. 65 कोटींच्या मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी 2 कंत्राटदारांना अटक. मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. सुनील उपाध्याय आणि महेश पुरोहित यांची 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी. या प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक. तुमची जेवढी क्षमता आहे तेवढी कुत्री पाठवा, आम्ही गाडी पाठवतो. आमदार महेश लांडगेंना जैन मुनी निलेश चंद्र यांचं आव्हान. आम्ही कुत्रे वाचवण्यासाठी गोशाळा काढतो. कबुतरानंतर आता कुत्र्यांच्या मागे पडू नका. जैन मुनी निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया. भाजपा आमदार कृष्णा खोपडेंना पुन्हा धमकीचा फोन. तूने तुकाराम मुंडे के खिलाफ बोला, तू अभी तक जिंदा है क्या, अशा प्रकारे धमकीचा फोन आल्याची माहिती. खोपडेंनी तुकाराम मुंडेंच्या निलंबनाची मागणी करण्यासाठी लक्षवेधी लावली होती. सांगलीच्या जत तालुक्याचे नाव देवभूमी करा. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची लक्षवेधी. धार्मिक पर्यटन सुरू झाल्यास विकासाला मदत होईल. गोपीचंद पडळकरांचा लक्षवेधी सूचनेमधून दावा. वाहतूक पोलिसांसाठी टप्प्याटप्प्यानं बॉडी कॅमेरा वापरात आणणार. कॅमेरा असेल तरच चलन कट करता येणार. सभागृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. आता बॉडी कॅमेरामुळे चलन कट करताना होणाऱ्या भांडणांना बसणार चाप. कांदिवलीमध्ये 5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. मनसेने घेतली पोलीस आणि रुग्णालयाच्या डीन यांची भेट. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मनसेची मागणी. कांदिवली लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये मनसेनंतर भाजपची ही आक्रमक भूमिका. रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना झालेल्या दुर्लक्षाला जबाबदार कोण? आमदार योगेश सागर यांचा विधानसभेमध्ये सवाल. तर दोषींवर कठोर कारवाई करण्याची सरकारकडे मागणी. गौरी पालवे मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी अनंत कर्जेचा भाऊ आणि बहिणीच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब. उद्या पुन्हा सुनावणी होणार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील मुलं विक्री प्रकरण. 9 मुलांना नाशिकच्या निरीक्षण बालगृहामध्ये दाखल केलं. मुलांच्या विक्रीच्या आरोपानंतर प्रशासनाकडून सखोल तपास सुरू. तर मुलांचे पालक विष्णू हंडोगे, बच्चूबाई हंडोगे पोलिसांच्या ताब्यात. मीरा भाईंदरमध्ये दुहेरी मतदार नोंदणी प्रकरणी हायकोर्टामध्ये मोठा ट्विस्ट. राज्य निवडणूक आयोगाला एफआयआर दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश. दरम्यान भाजपचे माजी महापौर डिंपल मेहता आणि माजी नगरसेवक संजय थेराडे यांनी 2 वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये नाव नोंदवल्याचा आरोप. काल दिवसभरही दिल्ली विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सची अनेक उड्डाणं रद्द. शेवटच्या आकडेवारीपर्यंत उड्डाण घेणारी 68 आणि आगमन होणारी 68 अशा 137 इंडिगो विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं. अंधेरी सांताक्रूज दादरमध्ये आज पाणी पुरवठा बंद. संबंधित विभागातील मोठ्या जलवाहिन्यांच्या जोडणीची कामं हाती घेतली जाणार असल्यानं पाणी कपात. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. शरद पवार आणि अजित पवारांच्या गटाला धक्का देण्याची तयारी. सूत्रांची माहिती. दोन्ही पक्षाच्या माजी नगरसेवकांनी घेतले भाजपचे अर्ज. आजी माजी आमदारांच्या मुलांनीही अर्ज नेल्याची माहिती. पहिल्या टप्प्यामध्ये सर्वपक्षीय 11 माजी नगरसेवक भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा. अहिल्यानगरच्या पाथर्डी नगर परिषद निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट. येत्या 20 तारखेला होणार होतं मतदान. मात्र त्याआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय भागवत यांची नगर परिषद निवडणुकीमधून माघार. चर्चांना उधाण. सांगोला नगर परिषदेच्या उर्वरित 2 जागांसाठी भाजप शिवसेनेची अखेर युती. शहाजी बापू पाटलांच्या पुढाकारानं उमेदवारांनी अर्ज घेतले मागे. अर्ज मागे घेतल्यानं दोन्ही जागांवर बिनविरोध विजय. भाजपच्या सुजाता केदार, शिवसेनेच्या राणी माने बिनविरोध विजयी. तुळजापूरमधील तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर. तहसीलदार शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. तर तहसीलदारांकडून मंडळ अधिकाऱ्यासह वकिलावर खंडणीचा गुन्हा दाखल.